दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज विरारमध्ये तरुणाई पूर्णतः आक्रमक झालेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या तलावासमोर उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर जे तरुण असतील, लहान मुलं असतील, त्याचबरोबर या ठिकाणचे नगरसेवक जे आहेत ते प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून आज निषेध व्यक्त करण्यात येत आहे। स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर लहान मुलं देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत काही तरुण आहेत, काय झाली पाहिजे। शिक्षण पद्धतीच्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन करत आहे। जे काल झाला, जो लाठीमार झाला, लोकांना, यूथना आणि स्टुडंट्सना जो लाठीमार केला त्याच्यामध्ये कोणालाही बघितलं नाही, त्याच्यामध्ये कोण आहे काय आहे। पत्रकारांवरती पण हल्ले झाले। तुम्ही जर एखाद्या स्टुडंटसारखी जी संस्था असते, जी स्टुडंटसारखी संस्था ही आपली उज्ज्वल भविष्यासाठी तिकडे आलेली होती आणि उज्ज्वल भविष्य त्यांचं व्यवस्थित होण्यासाठी तिकडे प्रोटेस्ट करत होती आणि ती कुठलाही प्रोटेस्ट करत असताना कुठलंही कुठल्या दंगा मस्ती वगैरे अशा काही रीतीने त्यांनी कुठलाच निषेध हे केला नव्हता। काल झालेला जो दंगा म्हणजे पोलिसांनी जी मारहाण केली, परत तिकडे म्हणजे जे सरकार आहे, आम्ही कुठल्याही सरकारच्या समर्थनानं नाही, पण जे सरकार आहे त्या सरकारला वेळीच आता सांगण्याची गरज आहे की ही आम्ही यूथला तुम्ही कमी लेखू नका। यूथ ही पुढची आता आज तो 15 वर्षाचा यूथ आहे तो पुढच्या 5 वर्षानंतर 20 वर्षाचा बनणार आहे आणि 20 वर्षानंतर त्याला वोटिंगचा अधिकार असणार आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवावं। मी एवढंच सांगेल, शिक्षण पद्धती ही चेंज झाली पाहिजे। नीट पेपरफुटी त्याच्यामुळे कितीतरी मुलांचं जे आयुष्य आहे उद्ध्वस्त झालेलं आहे। अशा कितीतरी पेपरफुटी होतात आणि पेपरफुटी होऊन त्याचा थांगभत्ता पण लागत नाही। मी तर म्हणेल, जर पेपरफुटी होऊन जर एखाद्या ज्या ठिकाणी ज्या मुलांना जर पेपरफुटी होऊन जर पेपर जर पास होत असतील तर मग ही शिक्षण पद्धतीचा उपयोगच काय। तर शिक्षण पद्धती व्यवस्थितरित्या त्याचा फॉलोअप झाला किंवा त्याच्या पद्धती जर व्यवस्थित राबवली तर हे आम्हाला किंवा हे मूकमोर्चाची गरज पण लागणार नाही, एवढंच सांगेन। निश्चित आपल्यासोबत काही या ठिकाणी पालक वर्ग देखील आहेत। काय सांगणार तुम्ही, आज मुलाला घेऊन या ठिकाणी आलात? आपल्यासोबत अजून काही आहेत सर, काय सांगणार आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आलेला आहेत, आज आंदोलन करत आहात? हे विद्यार्थ्यांसाठी हे जे काही अवेअरनेससाठी आपण करत आहोत हे फार महत्त्वाचं आहे। कारण हे आत्ता नाही झालं तर यापुढे अशा प्रकारचे आंदोलन नाही झाली तर लोकांचा विश्वास राहणार नाही आंदोलन या गोष्टीवरतीच। कारण जर कुठल्या गोष्टी आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवायची आहे तर आंदोलनाचा हा सक्षम मार्ग आहे, पण ते असताना तो मार्गच जर बंद केला तर शेवटी मार्ग उरणार नाही आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस असणं, पक्ष राजकारण बाजूला ठेवून फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी, कारण नीट एक्झाम ही अशी गोष्ट आहे की लोकांच्या इथून त्या नीटमधून तयार होणारे जे डॉक्टर्स आहेत ते लोकांच्या आरोग्यासाठी सर्व देशासाठी काम करणारे लोक आहेत आणि तेच जर भ्रष्ट निघाले तर पुढली आरोग्य व्यवस्था कोलमडून जाईल। म्हणून हे आरोग्य व्यवस्थेसाठी जे काही या विद्यार्थ्यांनी केलं हे फार आवश्यक होतं। काल जे लाठीचार्ज झालेले आहेत त्याच्याकडे कसं पाहता? लाठीचार्ज तर अमानुष होता, दडपशाही एक प्रकार आहे हा। कारण राज्यामध्ये देशामध्ये जर काही चुकीचं घडते आहे आणि त्यात विद्यार्थी स्वतःहून पुढे येतो आहे तर त्याचं म्हणणं ऐकून घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बजावायला पाहिजे। ते सोडून सरकारने जे मुलं हात जोडून उभे आहेत तिरंगा हातात घेऊन, तर त्या मुलांवरती त्यांनी लाठीचार्ज करणं किंवा ज्या महिला आहेत, स्त्रिया आहेत त्यांच्याशी गैरवर्तन करणं हे फार चुकीचं होतं। अनेक वृद्ध लोकांवर सुद्धा झाल्याचं दिसतंय आणि त्यातल्या त्यात जे पोलीस वर्ग होते त्यांच्याकडे बॅच वगैरे नव्हते आणि अननोन जे सिव्हिल ड्रेसमधले लोक होते त्यांनी सुद्धा अमानुष मारहाण केली आहे। ते फार चुकीचं घडलं आहे, म्हणजे लोकशाहीला शरम येणारी गोष्ट आहे। आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक आहेत, तुम्ही काय सांगणार? आज भारताचं संविधान या ठिकाणी आपण हातात घेतलेलं आहे, या ठिकाणी आज मूकमोर्चा आहे, जास्त काय बोलतो आम्ही सपोर्टिंग म्हणून उभे राहिलेलो आहे। तुम्ही काय सांगणार? ॲक्च्युली कसं आहे, काल जे झालं ते अक्षरशः चुकीचं होतं। म्हणजे लाठीचार्ज हा कोणावर केला जातो जो एक मला वाटतं गुन्हा करतो। आता मला सरकारला एकच प्रश्न विचारायचा आहे का तिथे जे होते ते सगळे म्हणजे शिकायसाठी स्टुडंट्स होते, तर स्टुडंट्स आपल्या हक्कासाठी जर तिथे न्याय मागत आहेत तर ते काय गुन्हेगार झाले? तुम्ही त्यांच्यावर असे प्रकारे हल्ला केला आहे की अक्षरशः त्यांच्या डोक्यावर लाठीचार्ज करता तुम्ही। तर खरं म्हणजे आम्ही तर त्या गोष्टीचा निषेध करतो आहे, म्हणून आज आम्ही उभे आहेत। आम्ही ॲक्च्युली मुखमोर्चाचं आयोजन केलेलं आहे, आम्हाला काहीच नाही बोलायचं कारण सरकार ऐकतच नाही कोणाचं। तुम्ही काय सांगणार? आज महिला म्हणून या ठिकाणी आला? नाही, जे झालं ते चुकीचंच झालं आहे। कारण विद्यार्थी आहेत तर तुम्ही तर थोडं विद्यार्थ्यांचं ऐकून घ्यावं हे गरजेचं होतं। लाठीचार्ज करणं हे चुकीचीच गोष्ट आहे।
आपण अजून काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, तुम्ही काय सांगणार आज या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहात? आम्ही फक्त यूथ बरोबर आहोत आणि युवा पिढीच्या पुढच्या शिक्षणाच्या भवितव्यासाठी आम्ही इथे आहोत. तुम्ही काय सांगणार? तरी नीटचे पेपर लीक नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर ते टीयर गॅस सोडणं आणि त्याचबरोबर लाठीचार्ज करणं खरंच अमानुषतेचं लक्षण होतं. सरकारने इतके दिवस जे चालू आहे तर त्याच्याकडे त्यांनी बघायला हवं होतं की मुलं काय म्हणत आहेत, त्यांचं म्हणणं तरी ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि लाठीचार्ज नाही करायला पाहिजे होता. कारण की त्यांनी सिव्हिल ड्रेसमध्ये होते काही जण आणि काही जणांचं तर तुम्ही म्हणाल ना तर ते जे मिलिटरी फोर्स होते त्यांचे लेबल नावाचे जे लेबल असतात ते लेबल नव्हते. मग कशावरून ते सैनिक होते असं म्हणू शकतो आपण. म्हणजे जे झालं ते योग्य नव्हतं. पण पुढच्या ज्या भविष्यासाठी आता जे नीटचे एक्झाम्स देतात त्यांचे वर्ष वाया जाऊ नये ह्याच्यासाठी सरकारने खरंच लक्ष दिलं पाहिजे. निश्चित आपण जर बघितलं तर या मनोलपाडा विरार या शहरामध्ये आता स्थानिक जे रहिवासी आहेत, नगरसेवक आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी पालक वर्ग हे पूर्णतः आक्रमक झालेले आहेत आणि सरकारचा जाहीर निषेध करत आहेत. कारण जंतर मैदानावरती जे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू होतं आणि दिल्ली पोलिसांनी जे अमानुषपणे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलेला आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत. परंतु सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे सर्व देशभरातून आणि विदेशातून सरकारचा जाहीर निषेध होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.